हाय, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. बघा, मागच्या सोमवारपासून तर इवन कालपर्यंत जे ॲक्च्युअल ट्रेड झाले तर त्याच्यामध्ये किती प्रॉफिट झालेला आहे तो तुम्हाला मी इकडे दाखवायचा प्रयत्न करतो. आता ह्या वीकमध्ये जर बघितलं तर मार्केटमध्ये मुवमेंट जी आहे तर ती खूपच फ्लक्च्युएशनमध्ये होती. तर इन द सेन्स मार्केटमध्ये खूपच फ्लक्च्युएशन जर असेल तर त्या कंडिशनला थोडंफार मैं कुछ चार्ट्स देख रहा था ॲक्च्युअल प्रॉफिट रेशो आहे तर त्याच्यामध्ये डिफरंट दिसू शकतो. डिफरंट म्हणजे मार्केटवरती पूर्ण प्रॉफिट डिपेंड करणार आहे, बरोबर. तर ह्या वीकमध्ये ॲक्च्युली काय ट्रेड झाले आणि काय प्रॉफिट झालेला आहे तर हा तुम्हाला इकडे दाखवायचा मी प्रयत्न करणार आहे मित्रांनो. सो प्रॉपर्ली समजून घ्या आणि मग काही क्वेश्चन्स असेल मला विचारा. तर बघा, हा जो ट्रेड आहे तो आहे 18 डिसेंबर. म्हणजे 18 डिसेंबर जर पकडलं तर 17 रुपयाचा लॉस होता आणि याच्यामध्ये जर ब्रोकरेज वगैरे जर पकडलं तर लमसम 100-150 रुपयाचं ब्रोकरेज केलं असेल. आता बघा, लमसम सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार आणि शुक्रवार. ओके, आता याच्यामध्ये ॲक्च्युली काय ट्रेडिंग झालेलं आहे ते तुम्हाला दाखवतो मी. 18 तारखेला 17 रुपयाचा लॉस होता. 3 तारखेला 1010 रुपयाचा प्रॉफिट होता. त्याच्यानंतर 17 वाला 18, 19, 20, 21 आणि 22, बरोबर ना. तर लमसम 18 तारखेला 17 रुपयाचा लॉस होता. 19 तारखेला प्लस होता. 20 लॉस होता. 21 लॉस होता आणि 22 प्लस होता. म्हणजे टोटल ॲव्हरेज जर पकडलं तर लमसम 2000चा लॉस होता, 2000चा प्रॉफिट होता आणि टोटली 17 रुपये. म्हणजे टोटल ॲव्हरेज जर पकडलं तर एक 100 ते 150 रुपये आपला म्हणजे लमसम लॉसमध्ये होता ह्या पूर्ण वीकमध्ये, बरं ना. म्हणजे सोमवार ते शुक्रवारपर्यंत आपण ट्रेड केले आणि ज्या ट्रेडमध्ये आपण लमसम 100-200 रुपये ब्रोकरेज वगैरे सगळं पकडता एक 400-500 रुपये लॉसमध्ये होतात. तुम्ही म्हणशा लॉसमध्ये का होता? ओके, तर ॲक्च्युली लॉसमध्ये का होतं याचं कारण जर तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हा जो आपला टेलिग्राम चॅनल आहे तर याच्यामध्ये दररोजच्या दररोज आपण काही व्हिडिओज टाकतो आहे. ओके, म्हणजे मार्केटची सिच्युएशन काय होती आणि याच्यामध्ये ॲक्च्युली काय ट्रेड झालेले, मार्केटमध्ये प्रॉफिट झालं तर का झाला, लॉस झालं तर का झाला, हे ॲक्च्युली लॉस तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर हे तुम्ही व्हिडिओज बघा, तुम्हाला खूप साऱ्या गोष्टी क्लिअरली समजतील, बरोबर ना. तर डेली टू डेली आपण व्हिडिओ टाकले. आज काय झालेलं आहे, बरोबर ना. तर डे वाईज हे व्हिडिओज आहे आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला इकडे बघायला भेटतील. ओके, आता पुढचा टॉपिक असा की मागच्या ह्या पूर्ण ॲप्लिकेशनमध्ये मागच्या एक टोटली 1.5 महिन्याचा ट्रेड रेकॉर्ड माझ्याकडे अवेलेबल आहे. तर या मागच्या 1.5 महिन्याच्या ट्रेड रेकॉर्डमध्ये तर ॲव्हरेज जो आहे तर इनचा लमसम 7,700 रुपयाचा प्लस आहे. ओके, तर हे जे आहे तर हे सगळ्या गोष्टी तुमच्या समोर दाखवण्याचा प्रयत्न मी का करतो जेणेकरून तुम्हाला एक कन्सेप्ट तुम्हाला लक्षात येईल, बरं ना. सो अशा प्रकारे पूर्ण स्ट्रॅटर्जी आहे. सगळ्या गोष्टी समजून घ्या आणि काही क्वेश्चन असेल मला विचारा. थँक्यू. पण ॲव्हरेज जर पकडलं तर एंड ऑफ मंथला तुम्हाला जे कमिटमेंट आपण देतो तर ते तुम्ही 30-40% तुम्हाला ॲव्हरेज रिटर्न जे ते बघायला भेटेल. ओके, सो थँक्यू.